स्वरूप आहोत हे खरे, पण त्या स्वरूपाचे लक्षण काय आहे असा प्रश्न उत्पन्न होतो. म्हणून आता परमात्म्याचे वर्णन करतात. ते आपण म्हणतो मी परमात्मा स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, पण त्या स्वरूपाचे लक्षण काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. तूच तो परमात्मा आहेस, तत्त्वम अशी ते तू आहेस, तो परमात्मा आहेस असे मागील समासामध्ये सांगितले. त्या परमात्म्याचे लक्षण पुढील प्रमाणे आहे. परमात्मा स्वरूपाला जन्म नाही, मृत्यू नाही, कोठे येणे नाही, जाणे नाही, तसेच त्यात बंधन नाही व म्हणून त्यास मोक्ष पण नाही. बंधन नसल्यामुळे मोक्षाचा काही प्रश्न येत नाही. बंध असेल तर आपण म्हणतो ना त्याला सोडवला पाहिजे, पण याला बंधच नाही. बंधन त्या आत्म्याला बोलूची नाही. त्या परमात्मा स्वरूप बघा, आता परमात्मा स्वरूप कसं आहे, कसं ओळखावं त्यांनी सांगितलं. कसं ओळखायचं तर त्या परमात्मा स्वरूपाला जन्म नाही. आपल्याला जन्म आहे का? परमात्मा स्वरूपाला जन्म नाही, मृत्यू नाही, कोठे येणे नाही, जाणे नाही, तसेच त्यात बंधन नाही व म्हणून त्यास मोक्ष पण नाही. परमात्मा निर्गुण निराकार आहे, अनंत व अपार आहे. परमात्मा नित्य निरंतर अगदी जशाचा तसा असतो. परमात्मा सर्वांना व्यापून असतो. तो अनेकामध्ये एकपणाने राहतो, पण तो बरोबर कसा आहे तर्काने आकलन होणे शक्य नसते. परमात्मा तर्काने आकलन होऊ शकत नाही असे वेद व श्रुती सांगतात. परंतु परमात्मा भक्तीने प्राप्त होतो यातही संशय नाही. भगवंताला अर्जुनाने विचारलं होतं की ते ज्ञान कसं आहे ते मला सांग. तेव्हा भगवंताने सांगितलं ज्ञान कसं आहे सांगता येत नाही, पण ज्ञानी कसा असतो ते सांगता येतं. कारण त्या ज्ञानामध्ये त्या ज्ञानाची लक्षणं असतात, लक्षणं सांगता येतील. भक्तीने परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होतो. त्यातले त्यात 9 भक्तींपैकी आत्मनिवेदन भक्तीने हमखास आत्मज्ञान प्राप्त होते. परमात्मा शरण जाऊन त्याच्याशी अनन्य होणे हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे. जो मज वय अनन्य शरण त्याचे निवारी म्हणून याच लागी शरणागती. त्यातले त्यात 9 भक्ती आत्मनिवेदन भक्तीने हमखास आत्मज्ञान प्राप्त होते. परमात्मा शरण जाऊन त्याच्याशी अनन्य होणे हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे. फक्त देवाशी अनन्य झाला की तो देव स्वरूपच बनतो. देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होणे ठेलो. म्हणजे भक्त आणि देव वेगळा राहत नाही. ज्या भक्तीने साधक भगवंताशी एकरूप होतो ती 9 प्रकारची आहे. नवविधा भक्तीच्या मार्गाने जाऊन पुष्कळ भक्त पावन झाले. 9 प्रकारच्या भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. तिच्यामध्ये सर्व भक्तीचे रहस्य साठवलेले आहे. आत्मनिवेदन स्वतः अनुभव घेण्याचा विषय आहे. आत्मनिवेदन त्याचा अर्थ सांगितलाय स्वतः अनुभव घेण्याचा विषय आहे. म्हणून स्वतः अनुभव घेऊनच त्याचा विचार करावा. आपण स्वतःला देवाला अर्पण करावे. हा जो आपला मी देवास अर्पण करण्याचा अनुभव त्याला आत्मनिवेदन म्हणतात. म्हणजे आपण देवाला अर्पण करतो त्या अनुभवाला आत्मनिवेदन म्हणतात. आत्मनिवेदन म्हणजे देवाच्या चरणी आत्मसमर्पण होय. एक वेळेला स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु कोण? स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांनी एकदा आपला विषय काय चाललेला आहे, आत्मसमर्पण. आत्मसमर्पण म्हणजे काय? तर त्यांनी एक वेळेला संत परिचय घेतला. बरं, पेला घेतला, त्या पेल्यामध्ये अमृत टाकलं आणि ते म्हणाले की आता तू अशी कल्पना कर की त्या पेल्यावरती एक माशी बसली काठावरती. तर त्या माशीने काय करावं? समजा तू कल्पना कर तू माशी आहेस, तर तू काय करशील? ते तू उडून जाशील का त्या अमृतामध्ये जाशील? त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही, मी जर आतमध्ये जर गेलो तर काय होईल? मला मृत्यू येईल. आता ते काय होतं? ते अमृत म्हणजे जे मृत नाही असं.
आणि त्याला ज्या वेळेला ते काठावर जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मसमर्पण नाही, आणि ज्या वेळेला ते अमृतामध्ये बुडी मारेल त्यांनी सांगितलं तू बुडी मारणार का तिथून बाजूला होणार. आपण काय केलं असतं, बाजूला झालं असतं का बुडी मारली असते. ज्याला कळलं त्याने बुडी मारली असते, ज्याला कळलं नाही तो म्हणून मी मरेल का. आता हे सांगणारे जर समजा मारणारे असतील नाही का, ऐकणारे पण मारणारे नाही का. एकदा एका गुरुजी मुलांना पोहायला शिकवत होता, कुणाच्या डोळ्यामध्ये, अमृताच्या डोळ्यामध्ये. तर ते एक पोरग ते काठावर बसलं होतं, नंतर काय त्याला वाटलं काय माहिती, त्याने मारली उडी. गुरुजीच म्हणते अरे येड्या नको उडी मारू, ते त्याच्यात मरून पडशील. पुढे कोणाचा डोळा आहे, अमृताचा. आता अमृतामध्ये आता गुरुच जर असा असेल तर चेले कसे असतील. मरका गुरु आणि रडकाच्याला, मरका गुरु आणि मरका गुरु रडकाच्याला दोघांचा बोध वाया गेला, कट्ट गेला. म्हणजे दोघेही मारणारे, काय त्याच्यातून बोध होणार आहे. बरं चला बरं, आपण स्वतःला देवाला अर्पण करावे. हा अर्पण म्हणजे ह्याला अर्पण म्हणतात बरं का, ह्याला आत्मसमर्पण म्हणतात. म्हणजे देव आणि भक्त मी तुझा नाही, त्याला आत्मसमर्पण म्हणतात. काही लोक देवाची महापूजा करतात, महापूजा आटोपल्यावर पूजा करणारा आपले शिर देवाला वाहून टाकतो. आत्मनिवेदनाची भक्ती अशी देवाच्या अत्यंत निकट असलेली भक्ती आहे. देवाच्या चरणी आपले स्वतःचे संपूर्ण समर्पण करणारे भक्त फार थोडे आढळतात. अशा भक्तांना परमात्मा ताबडतोब मुक्ती देतो. आत्मनिवेदन किंवा संपूर्ण समर्पण म्हणजे काय, आता सांगतायत ते. आत्मनिवेदन किंवा संपूर्ण समर्पण म्हणजे काय. देवाच्या चरणी स्वतःचे समर्पण करावे हे ठीक आहे, पण आपण स्वतःला समर्पण कसे करावे हे फक्त कोणाला कळालं होतं. स्वतःहून समर्पण करायचं फक्त तुकाराम महाराजांना कळलं. तुकाराम महाराज देव पाहून आले का देव घेऊन आले. घेऊन आले. आणि आपण काय करतो, किती फरक आहे संतांच्या मध्ये आपल्यामध्ये. आपण फक्त पाहून येतो, घेऊन येतो का. म्हणून ते म्हणाले, काय म्हणाले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता घरचं सोनी. पण हे म्हणाले देवण लगे, देवण लगे, कारण साठवणीचे रुंदले जागे. काय साठवणीचे रुंदले जागे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांनी काय केलेलं, ही साठवणी केलेली आहे. त्यामुळे आता देवण लगे, देवण लगे. माहितीये काय, दुर्दैव आपण मिळते पण घेता येत नाही का, डोळी फाटकी. देवाच्या चरणी स्वतःचे समर्पण करावे हे ठीक आहे, पण आपण स्वतःला समर्पण कसे करावे, कोठे जाऊन पडावे किंवा देवापुढे आपले शिर तोडून टाकावे हे कळत नाही. श्रोत्याचे असे बोलणे ऐकून सर्वज्ञ वक्ता आता उत्तर देतो. ते ऐकण्यासाठी श्रोत्यांनी मन एकाग्र करावे. प्रथम मी कोण आहे याचा शोध घेणे हे आत्मनिवेदनाचे लक्षण आहे. परमार्थ मार्गामध्ये पडताना प्रथम काय काय विचार करायचा, आहे मी हा कोण, करावा विचार कोण, आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निर्वृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निर्वृत्तीचा, आहे मी हा कोण, करावा विचार. हो आहे मी हा कोण, करावा विचार. कुठे गेले काढून शोर बरं. हां, परमार्थामध्ये प्रथम काय काय, प्रथम मी कोण आहे याचा शोध घेणे हे आत्मनिवेदनाचे लक्षण आहे. मी कोण आहे याचा शोध लागल्यानंतर निर्गुण परमात्मा कसा आहे ते जाणावे. बघा, प्रथम काय ओळखायचं आहे, मी कोण आहे. आणि मी कोण आहे याचा शोध लागल्यानंतर काय करायचं, निर्गुण परमात्मा कसा आहे ते जाणावे. अव्यक्त, निराकार, नाहीचा आकार,
जेथून चराचर हरीशी भजे. देव कसा आहे, भक्त कसा आहे, देव आणि भक्त यांचा संबंध कसा आहे याचा शोध करीत गेले की आत्मनिवेदन आपोआप घडते. माईक मला बरं ठीक आहे बघू. देव कसा आहे, भक्त कसा आहे, देव आणि भक्त यांचा संबंध कसा आहे याचा शोध करीत गेले की आत्मनिवेदन आपोआप घडते. देव शाश्वत आहे, आपण शाश्वत नाही हे भक्त समजतो. देवाची ओळखण करायला गेली असता भक्त देवाशी तद्रूप होतो. बघा, देवाची ओळख करायला गेल्यावर काय होतं, भक्त देवाशी तद्रूप होतो. आणि आपला देव वेगळा, आपण वेगळे, नाम वेगळं, सगळं वेगळं वेगळं, कसं काय होईल. आणि इथे निराळे पण शिल्लक राहत नाही. भगवंतापासून विभक्त नाही म्हणून तो भक्त होय. बघा, भक्त कोणाला म्हटलंय, जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त होय. आणि त्यास बंधन नाही म्हणून तो मुक्त होय. भक्त कसं आहे, त्याला बंधन नाही म्हणून तो मुक्त आहे. मी हे शास्त्र आधाराने बोलत आहे म्हणून ते अगदी योग्य आहे, अयोग्य असणे शक्य नाही. बघा काय म्हणजे कॉन्फिडन्स, महाराजांचा सांगण्याचा कॉन्फिडन्स काय आहे बघा. भगवंतापासून भक्त विभक्त नाही आणि जो विभक्त आहे तो भक्त नाही. बघा, भगवंतापासून विभक्त नाही. पहिले आम्ही भाऊ दोन एकत्र राहत होतो, म्हणजे माझं नाही सांगू, एक उदाहरण, दोन एकत्र राहत होतो. त्यांच्या दोघांचं काही कारणास्तव त्यांची होत नाही शक्यतो, पण कोणामुळे होते ते तुम्ही समजा. माया आली की दोन झाले. आणि माया नसेल, हे खरं आहे बरं का, तुम्ही व्यवहाराचा असो या परमार्थ असो, जोपर्यंत माया येत नाही तोपर्यंत एक असतो. ते भाऊ एक होते पहिले, अंतकरणापासून एक होते, जेव्हा भावाला होते. पण ज्या टायमाला माया आडव्या आल्या हे विभक्त झाले, दोन झाले. काय काय माया करते बघा ना. परमार्थातच माया आडवी येते असं नाही, संसारात सुद्धा आडवी येते. बघा, माया आली झाले दोन विभक्त. पहिले कोण होते, दोघे एक होते, आता कसे झाले विभक्त. तू इकडे आणि मी इकडे, मध्ये भिंत पडली, आता विभक्त झाले. पहिली भिंत नव्हती म्हणून एक होते. भगवंतापासून विभक्त नाही म्हणून तो भक्त होय, त्यास बंधन नाही म्हणून तो मुक्त होय. मी हे शास्त्र मी हे शास्त्र आधाराने बोलत आहे. काय, भगवंतापासून विभक्त नाही, भक्त भगवंतापासून विभक्त नाही, मी शास्त्र आधाराने बोलत आहे म्हणून ते अगदी योग्य आहे, अयोग्य असणे शक्यच नाही. बघा, सकारात्मक. देव आणि भक्त या दोघांचे मूळ स्वरूप पाहायला गेले की दोघांमधील भेद नाहीसा होतो. बघा, आणि या सगळ्या देव आणि भक्त या दोघांचे मूळ स्वरूप पाहायला गेले की दोघांमधील भेदच नाही. मूळ स्वरूप काय आहे, एकच आहे. ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निदान आणि सर्वांकटी पूर्ण एक नांदे. एक हरी, आत्मा, जीव, शिव सम, वेगळे नाही. सगळे म्हणजे त्याच्यात देव आला, भक्त आला, सगळे आले त्याच्यावर. पहिला कसं आहे, एक, हा, आणि शेवटी सम सांगले एक आहे. याचंच उत्तर आहे तिथे, ज्ञान देवा प्रमाण, आत्मा निदान सर्वांगती पूर्ण एक नांदे. बघा आता एक कोण कोण, हरी, आत्मा, जीव, हे सगळे कसे एक आहेत आणि कसे आहेत, सम. देव आणि भक्त या दोघांचे मूळ स्वरूप पाहायला गेले की दोघांमधील भेदच नाहीसा होतो. या सगळ्या दृश्याहून वेगळा असा परमात्मा तेवढा शिल्लक उरतो. त्या परमात्मा स्वरूपाची समरस झाल्यावर दोंडपणाला, द्वैताला किंवा मी तूपणाला जागाच उरत नाही. त्याचे प्रमाण झालं, मी तूपणा जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. द्वैताला किंवा मितूपणाला जागाच उरत नाही. मग हा देव आणि भक्त असा भेदाचा विचार राहूच शकत नाही. आत्मनिवेदनाने स्वतःचे संपूर्ण आत्मसमर्पण झाले की अभेद भक्तीची अवस्था प्राप्त होते. अभेद म्हणजे काय, एक. त्या अवस्थेला सायुज्य मुक्ती म्हणतात. ही गोष्ट अगदी खरी आहे. भगवंताशी एकदा समरस झाला की भक्त पुन्हा मीपणाने वेगळा राहू शकत नाही. कसा वेगळा राहू शकत नाही, समुद्राची जी लाट आहे
ती समुद्राची लाट आणि पाणी एक आहे का दोन आहे? एक एक आहे. पण दोन का वाटतात? कल्पनेमुळे. तसं तुम्ही आम्ही सगळे एक आहोत का वेगवेगळे आहोत? एकच. एकच आहोत. पण वेगळे वेगळे का वाटतात? कल्पनेमुळे, मायामुळे. बस एवढं कळालं तरी बस. जो संतांस किंवा सद्गुरू शरण जातो आणि ज्याच्या अंतकरणामध्ये अद्वैताचे गुरुवचन ठसते, बघा, जो संतांस किंवा सद्गुरू शरण जातो आणि ज्याच्या अंतकरणामध्ये अद्वैताचे गुरुवचन ठसते, ठसते म्हटलंय, असते नाही. पहिलं असावं लागतं आणि नंतर ठसावं लागतं. जे ठसलेले असतील, बघा, परत सद्गुरू, जो संतांस किंवा सद्गुरू शरण जातो आणि ज्याच्या अंतकरणामध्ये अद्वैताचे गुरुवचन ठसते, अद्वैत म्हणजे ते तू आहे, हे अद्वैत वचन, ज्याच्या बुद्धी रचनेमध्ये मी आत्मस्वरूप आहे असा प्रकाश पडतो. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, असा प्रकाश पडतो. तो स्वरूपमय होतो. आणि मग त्याला मीपणाने वेगळा करावा म्हटले तरी तो वेगळा होणार नाही. एखादी नदी सागराला जाऊन मिळाल्यानंतर तिला निवडून वेगळी काढता येत नाही. काही वेगळी करता येते का? नदी समुद्राला जाऊन मिळाली, मग आता समजा आपण कुणीतरी ठरवलं की आता त्या नदीला समुद्रापासून वेगळी करायची, होईल? नाही होणार. एखादी नदी सागराला जाऊन मिळाल्यानंतर तिला निवडून वेगळी काढता येत नाही. किंवा परिसाचा स्पर्श होऊन लोखंडाचे सोने झाल्यावर ते कधीच काळे पडत नाही. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की ते काय होतं? सोनच होऊन जातं, ते परत काळे पडत नाही. त्याचप्रमाणे जो भगवंताशी समरस झाला तो काही केल्या मीपणाने वेगळा राहू शकत नाही. फक्त देवच झाल्यावर तो देवाहून विभक्त असू शकत नाही. देव आणि भक्त हे दोघे दोन नसून एकरूपच आहेत. या विचारामधील खरा अर्थ ज्याला बरोबर समजला अशा साधकाला तो विचार मोक्षापर्यंत नेतो हे ओळखावे. बघा, देव आणि भक्त हे दोघे नसून एकरूपच आहेत हा ज्याला विचार कळाला तो मोक्षापर्यंत गेला. बघा, ओका तरंगू लहान परी सिंधुशी नोहे भिन्न, तैसा ईश्वर आणि मी नोहे जीवा, म्हणजे ईश्वर आणि जीव वेगळा नोहे. म्हणजे तो बिंदू आहे, म्हणजे सागर समजा लाट आहे, लाट आणि पाणी जसं एक आहे. हो का तरंग, थोडा तरंग जरी असला तरी तो तरंग वेगळा नसतो. फक्त तो कशामुळे वेगळा वाटतो? हवेमुळे तो वेगळा वाटतो. तसं आपण वेगळे का वाटतो? तर मायेमुळे वाटतो, नाही तर आहे एकच. आता हे विवेचन पुरे आपण भक्त बनावे आणि देवाचे दर्शन घ्यावे. असे दर्शन जो घेतो त्या भक्ताच्या अंगी भगवंताचे ऐश्वर्य बांधते. मग आता इथं सांगितले देव आणि भक्त दुजा नाही, वेगळा नाही, बरोबर ना? आणि देव, भक्त, गुरु, संत हे वेगवेगळे एक आहे? एकच. हा, एकच. आपल्याला वाटतं असं? येड्या म्हण आत्मा आला, आत्मा आला, परमात्मा आला असं म्हण ना, तर तुझ्या डोक्यात काहीतरी घुसल, म्हणजे तो अजून वेगळा समजतो. एक समजतो का? तैसा तरंगू लहान, जरी तरंगू लहान असला तरी तो कोण आहे? समुद्रच आहे ना. मग तू अजून स्वतःला काय समजतो? तरंग समजतो. आणि त्यांना काय समजतो? समुद्र समजतो. तू स्वतःला समुद्र समजशील ना तेव्हा तुला गुरु कळेल, तोपर्यंत तुला गुरु कळणार नाही. तो अजून वेगळा समजतो. एक समजतो का? नाही ना. आता हे विवेचन पुरे आपण बरं, हे सांगायचं काम कोणाचं आहे? कोणाचं काम आहे? गुरुचं. भक्तांचं. गुरुचं. देवाचं काम आहे. देवाने सांगितलं पाहिजे. म्हणजे कुणी सांगितलं पाहिजे? गुरुने सांगितलं पाहिजे. सांगतात का असे? का नाही सांगत? गाद्या राहतील ना त्यांच्या. काय या कापसाच्या गादीला करता काय? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि ही पदवी आपल्याला प्राप्त करा. ह्या काय पदवी आहेत? आज आणि उद्या जाईल. या आम्ही ते माकड कसं आहे, ह्या गॅलरीवरून त्या गॅलरीवर, तसे आमच्या 10 वर्ष झाली माकडच्या चालू आहेत. ही गादी संपली की लगेच बाजूच्या गॅलरीची लगेच
आली तिथं गादी. त्या गाद्या नाश्त्या गाद्या किती गॅलऱ्या झाल्या आतापर्यंत आपल्या गॅलरी काय म्हणतात टेरेस. किती टेरेस झाले. हे माकड कसं उड्या मारतं ह्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर तसे आपण माकडं. पण समजतो का आपण माकडं आहे म्हणून? आणि बसले या कापसाच्या गादीला धरून पकडून. आता नाशिवंत आहे. तूच नाशिवंत आहे तर हे काय काय शाश्वत आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला असेल. तुला अधिकार दिलाय तू कोण आहे? सच्चिदानंद पदवी आपल्याला प्राप्त करायची आणि ती कधीच नाश पावत नाही. अरे 5 वर्षाची जरी मिळाली तरी 5 वर्षानंतर जाणार आहे. पण ही आयुष्याच्या साधने टिकणार आहे. तुला कधीच बाद येणार नाही. राहिले बाजूला येतच नाही. म्हणून आमच्या माऊलीने यावं लागलं. गोपले ज्ञान जगी इतने नदी कोणी अवतार पांडुरंग काय अरे माऊलीने 700-750 वर्षापूर्वी ती स्कीम आणली. ती स्कीम आली का आपल्यापर्यंत? व्यवहारातल्या स्कीम येत नाहीत आपल्यापर्यंत. ती स्कीम कधी यायची? काय स्कीम आणली होती? हित नेणं ती कोणी अवतार पांडव. काय हित आहे? आत्मज्ञान प्राप्त हो हे हित होतं. ते आली का ते आत्मज्ञान आपल्यापर्यंत? आलं 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 काहीच नाही आलं. आलं आलं म्हणतो ते येतच नाही तिथपर्यंत कधी. सगळे मध्येच खाऊन टाकलं सगळ्यांनी. का का मध्येच खाल्लं? का नाही आपल्या सामान्यपर्यंत ते आलं? माऊलीने का प्रतिज्ञा सांगितलं? ये मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळ करून घेणे देणे सुखाची बोलया जगा. घेणाऱ्याला सुख आणि देणाऱ्याला सुख. इथं घेणाराच फक्त म्हणतो मला सुख आणि मी देतो म्हणून त्याला सुख. मूर्खा तुला पहिलं सुख कळायला पाहिजे तर देणाऱ्याला होईल ना. फक्त माऊलीच्या वाया म्हणायच्या ये मराठीचा नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी. नुसताच दुष्काळ चाललाय आणि मला सुकाळू करू. काय सुकाळ चाललाय? हजारो लाखो लोक जमतात. अरे एक तरी एका जीवाचा तरी तिथं उद्धार व्हावा. कळते ना माझी भाषा? कशासाठी? आणि लगेच लंपास सगळं फटाफट ह्याच्यासाठी शब्द घालायचे. हे शिकवता तुम्ही त्याच्यातून? 5-5 लाख रुपये जमा करायला लंपास करून टाकायचे. हे शिकायचे त्याच्यातून? अरे एखाद्या जीवाचा उद्धार व्हावा त्याच्यासाठी नाही तर नका करू. कशासाठी? घरा फिरा प्रत्येकाच्या घराघरामध्ये जा. तुमची तेवढी ताकद आहे आणि त्यांना एक जीव घडवा. कशाला एवढे लाखो करोडोने खर्च करायचे? आणि मग तिथे एक शायनिंग मारायला तिथला मंत्री येणार म्हणणार 25 लाख दिले. अरे वाया गेले तिथे 25. तुम्ही गेला वाया 25 लाख वाया गेले. मूर्खा. हे जायला पाहिजे तिथपर्यंत. येऊ द्या विचारायला. आता ही विवेचन पुरे. आपण भक्त बनावे आणि देवाचे दर्शन घ्यावे. असे दर्शन जो घेतो त्या भक्ताच्या अंगी भगवंतांचे ऐश्वर्य बांधते. देहबुद्धी असते तोपर्यंत भक्ती होऊ शकत नाही. त्यासाठी देहातीत होणे आवश्यक असते. देहाच्या पलीकडे गेल्याशिवाय भक्ती प्राप्त होईल. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशवराज बळवाजा. तोपर्यंत आपण देहातीत होत नाही. देहाचा निराश होत नाही. का म्हणे नाही निरसला देव तमरे अवघे संसारी. मी देह नव्हे सरे उरला उरे विठ्ठल. देहाचं निरसन झालं पाहिजे. भक्ती करत असणाऱ्यांना सांगतो. हे करतच नाही त्यांचं जाऊ दे. शाळेत येतात त्यांना गुरुजी सांगणार ना. काही येत नाही त्यांना सांगायला जाणार घराघरातून. काय पडलं एवढं? झाले फक्त काय केलेलं आहे? ऍडमिशन घेतलं आणि बसलेच घरात आणि म्हणजे आम्हाला 10वीचं सर्टिफिकेट घ्यायचंय. तुझ्या बापाने ठेवले काय 10वीचं सर्टिफिकेट? शाळेत या ना मग मिळेल. येतात कधीतरी मग सर्टिफिकेट घ्यायला. होतात नापास. पास व्हायचं असेल तुम्हाला शाळेत यावं लागेल ना. अवघच उंगत राहून तिकडे कुठे तुम्हाला जंगलात ह्याच्यात त्याच्यात कुठे तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट मिळणार आहे? नुसते ऍडमिशन घेऊन बसले नुसतं घरात. एकालाही खबर नाही अजून आत्महिताची. काय हित कशाला म्हणतात? झालं ना आम्ही ऍडग्रे घेतला. आम्ही गुरु केला. कशाला केला? दाखवायला. बाबा म्हणायचे
जी नांदत नाही ना तिचं काय वाटत नाही, पण जिचं लग्न करून जी नांदत नाही त्याचं आम्हाला वाईट वाटतं. कळते ना भाषा? देहबुद्धी असते तोपर्यंत भक्ती होऊ शकत नाही. त्यासाठी देहातीत होणे आवश्यक असते. परब्रह्म देहातीत आहे, त्याच्याशी तद्रूप व्हावयासाठी आपण देहाच्या पलीकडे गेले पाहिजे. मी देहच आहे या भावनेने आपण राहिलो तर आपल्याला देहाची दुःखे सोसावी लागतात. देहबुद्धी सोडून आपण जर देहातीत झालो तर आपल्याला परब्रह्माचा लाभ होतो. यावर श्रोता विचारतो की देहातीत कसे व्हायचे ते सांगावे, परब्रह्माचा लाभ कसा करून घ्यायचा आणि ऐश्वर्याची लक्षणे कोणती ते सांगावे. श्रोत्यांनी हे प्रश्न विचारल्यावर वक्त्याने त्यांना उत्तर दिले, ते उत्तर ऐकावे. परब्रह्म देहातीत वस्तू आहे ही गोष्ट ध्यानात ठेवावी. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. आकाराच्या पलीकडची वस्तू, आकार म्हणजे ब्रह्म नाही, आकाराच्या पलीकडे जावं लागणार, तेव्हा आपल्याला ती गोष्ट कळणार. तू स्वतः विधी झालास, देहातीत झालास म्हणजे तुला देहबुद्धी किंवा देहाची आसक्ती मुळीच सहन होणार नाही. देहातीत असणारी आत्मबुद्धी ज्याला प्राप्त झाली तो विधीही बनतो. वेद सुद्धा त्याची स्तुती करतात. अनेक शास्त्रांचे नुसते अध्ययन करून आत्मबुद्धी निर्माण होत नाही. तुम्ही जरी किती शास्त्रांचं जसं अध्ययन केलं, नाना शास्त्रम पडे लोक, नाना दैवत पूजन, आत्मज्ञान पार्थ सर्व कर्म निरर्थकम. किती नाना शास्त्र तुम्ही पडा, पण आत्मज्ञान नसेल सगळं वाया जाणार असतं. मी देह आहे ही भावना सोडली की विधेयपणाचे ऐश्वर्य प्राप्त होते. मी देहच आहे ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अधोगती काही चुकत नाही. या मी देह आहे ही भावना सोडली की, आता इथे विठ्ठल विठ्ठल करता येत नाही, हा मोठा प्रश्न आहे. मी पाणी हा चला चला, दृश्याकडे आता बघू नका, दृश्य संपलं. मी देह आहे ही भावना सोडली की विदेहपणाचे ऐश्वर्य प्राप्त होते. मी देहच आहे ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अधोगती काही चुकत नाही. या कारणासाठी सद्गुरू जे सांगतात त्याचे ते सांगणे खोटे मानू नये. संतांचे खोटे मांडण्याने दोष लागतो. संतांचे खोटे मांडण्याने काय होतं? दोष लागतो. तत्त्वम अशी ते तू आहेस म्हणजे खरा मी स्वानंद घन आत्मा आहे असे संत सांगतात. बघा, तत्त्वम अशी. तुकाराम महाराजांना काय सांगितलं? हे वाचत नाहीत का? ऐकत नाहीत का? म्हणून आम्ही म्हणतो हे ऐकू द्या त्यांना. फार अगदी 1.5-2 तास सगळ्या गोष्टी सांगायच्या, हे सांगायचं ते सांगायचं आणि शेवटच्या सांगायचं की काय ते पण थोपटून रामकृष्ण हरीशिवाय मंत्र नाही. आणि हे काय इथं काय बरं, त्याच्या अगोदर त्यांनी वाचलं पाहिजे की संतांचे खोटे मांडण्याने दोष लागतो. तुम्हाला दोष लागल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही नुसतं ते मंत्र सांगत असाल तर नाम सांगितलं पाहिजे. त्यांना दोष लागत नसेल, त्यांचा पुढचा जन्म ठरलेला आहे. आणि आप डुबे तो डुबे लेकिन यजमान को भी साथ केले मी लेके डुबे. काही म्हणतात की आता यांना ना ब्रह्मदेव आला तरी हे काही डोक्यात घेणार नाही. अरे ब्रह्मदेव तू बन ना, कशाला ब्रह्मदेवाची वाट बघतो, कशाला रामाची वाट बघतो, कृष्णाची वाट बघतो? तुझ्यात नाही का राम, तुझ्यात कृष्ण नाही? काढ त्याला बाहेर, तू बन. नाही फक्त बोलायचं फक्त तत्वमशी आणि ते तू आहेस म्हणजे खरा मी स्वानंद घन आत्मा आहे असे संत सांगतात. माया नाहीशी होऊन स्वानंदाचा अनुभव घेऊ ही कल्पना वेडेपणाची समजावी. मायेच्या पसारामध्ये राहून ध्यातीत अवस्था विधेय अवस्था भोगण्यात खरी मजा आहे. बघा आता, आणि चालले सगळं सोडून, सगळं काय म्हणे आम्हाला देव प्राप्त करायचा.
कशासाठी चालले? देव प्राप्त करण्याला. आणि देव कशामध्ये आहे? मायेमध्येच आहे, संसारातच देव आहे, वेगळा नाही. बघा काय सांगेल, मायेच्या पसारामध्ये राहून ध्यातीत अवस्था. फक्त काय करायचं, आपल्याला मायेमध्येच राहायचं, संसारामध्येच राहायचंय, पण त्या संसारात राहून काय करायचं, ध्यातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची साधू संतांना शरण जाऊन, बस. बाकी काय काय वेगळं याच्यात खरी मजा आहे. कारण तुम्हाला संसार नाही नुसता असं म्हणून कळणार नाही ना. म्हणून संसार आहे हे दाखवून मग संसार नाही म्हटलं त्याला अनुभवाने कळेल. म्हणून संसार करून नाही म्हणावं. आणि जो करतच नाही तो म्हणतो संसार नाही. तुला काय कळलं? विद्या अवस्था मायेच्या पसारामध्ये राहून ध्यातीत अवस्था, विद्या अवस्था भोगण्यात खरी मजा आहे. यावर स्वतः विचारतो की संतांचे सांगणे कोणते ते सांगावे, कशावर खरा विश्वास ठेवावा हे एकदा स्वामी आपण मला सांगावे. म्हणजे कोण हा सांगतो, कोण ते सांगतो, कोण रामकृष्ण, कोण ओम नमो भगवते म्हणतो, कोण हरिओम म्हणतो, कोण तत्वमसी म्हणतो, कोण आम ब्रह्मात म्हणतो. आम्ही नेमका कशावरती विश्वास ठेवावा? आणि खरे परमार्थ म्हणतो जा तिकडे, आणि संसार म्हणतो ये इकडे. ऐकायचं कोणाचं नाही. बघा साधू संत येऊन जातात पण आपल्याला कळत नाही. आता ज्यावेळेला असं होतं ना, त्यावेळेला आपले सखी बाबा येतात. कधी बघा कीर्तनामध्ये प्रवचन करतात की नाही, कधी बाबा येतात की नाही. आता आपली दृष्टी कशी नाही तर आपण काय करणार त्याला. कधी सखी बाबा येतात, कधी कालचे ते बाबा काय त्यांचं नावच पटकन मेटकरी बाबा येतात, सगळे येतात. कधी भोसले बाबा येतात, कारण ज्या टायमाला तत्वज्ञानाचा विषय येतो ना, काय तत्वज्ञान मांडव त्या भोसले बाबांनी. सगळ्यांना आपण सामावून घ्यायचं बरं का, सगळ्यांना. तर मग बरोबर आहे. अरे वा असा तो तसा तो. अरे त्याची कर्म तशी आहे, तुला काय करायचं त्याच्याशी? कर्माची काय घेणे नाही. ज्ञानेश्वरी काय सांगते, भागवत काय सांगतात? भगवंताने अर्जुनाला काय उपदेश केला? त्यांचे कर्म वेगळे, त्यांचे कपडे वेगळे, त्यांचं राहणीमान वेगळं. हे जर बघत बसला तर माझ्या स्वरूपाला कधीच येऊन मिळणार नाही, कधीच माझं स्वरूप तुला कळणार नाही. तेच बघत बसलो आपण. आता वक्ता सांगतो की सोहम म्हणजे तो आत्मा मीच आहे. काय अर्थ सांगितलं? सोहम म्हणजे आत्मा तो मीच आहे. मीच तो स्वानंद घन आत्मा आहे, ज्याला जन्म नाही असा आत्मा तूच आहे. हे संतांचे सांगणे आपण आपल्या मनात अगदी घट्टपणे धरावे. तूच शाश्वत ब्रह्म आहेस, हाच महावाक्याचा खरा अर्थ आहे. काय अर्थ आहे? तूच शाश्वत ब्रह्म आहेस, हाच महावाक्याचा खरा अर्थ आहे. आपण नुसतं आपण काय करतो, महावाक्य दिले बरं का, पण आपण त्याचा अर्थ करत नाही. काय नाही दिलं म्हणजे नुसतं आपलं भोकत बसायचंय. म्हणजे काय ज्ञान आहे का? म्हणजे नाम आहे का? महावाक्याचा उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा विचाराची केला पाहिजे साधके. महावाक्य दिलं म्हणजे काय नुसतं ते भोकत बसणं म्हणजे महावाक्य आहे का? त्याचा अर्थ कळला पाहिजे, त्या अर्थासहित ते नाम घ्यायचे. महावाक्याचा उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा विचाराची केला पाहिजे साधके. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फेटे भ्रांतीचा. नुसता जप करत बसला तर त्या अंधकार पेटणार नाही. महावाक्याचा अर्थ घेता आपणची वस्तू तत्वता. काय सांगितलं? आहे का आपल्याला असं वाटतं का आपणची वस्तूचा? त्या महावाक्याचा अर्थ असं घेतो का? महावाक्याचा अर्थ घेता आपणची वस्तू तत्वता आणि त्याच्या जप करिता व्रतशीलची होय. जर अर्थ कळाला नाही आणि नुसतं जप घेत बसले तर काय होणार आहे? शील होईल फक्त वाचायला, पण कळणार नाही. म्हणून साधू संतांना शरण जायचं, पुन्हा 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 त्यांना विचारायचंय, हे काय ते काय ते काय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षेति ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिनः. तूच शाश्वत ब्रह्म आहे, हाच महावाक्याचा खरा अर्थ आहे. त्या वचनाचा कधी विसर पडू देऊ नये. देहाचा अंत झाल्यावर मग मला अनंत ब्रह्म प्राप्त होईल हे बोलणे वेडेपणाचे आहे. देहाचा अंत झाल्यावर मग मला अनंत ब्रह्म प्राप्त होईल हे बोलणे वेडेपणाचे, अज्ञानाचे आहे, जे आपण खरे मानू नये. मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल आयशी जे म्हणती अतिमूर्ख. नुसतं मूर्ख नाही, कोण आहे? अतिमूर्ख आहे. काही मूर्ख लोक असे म्हणतात
आता मीच नुसतं मूर्ख म्हणत नाही, तर रामदास स्वामी पण म्हणतात. आता मी काय करू? काही मूर्ख लोक असे म्हणतात की विश्वाचा प्रलय काल आला म्हणजे माया नाहीशी होईल, ती नाश पावली की आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल. तुम्हाला सांगू का, त्याला खरोखरच त्या ज्ञानाचा जे आपल्याला जे ब्रह्म सांगितलेले आहे, आपल्याला ते नाम दिलेले आहे, ते जर असलं ना तो कुणाच्या बापाला घाबरत नाही. कारण वेगळा आहेच काय, कोणाला घाबरायचं का? आणि तू घाबरत असेल अजून तर त्याला त्या ज्ञानाचं अजून काय झालेलं नाही, काय झालेलं नाही, ते अजून फसलेलं नाही, त्याला अजून पूर्ण अर्थ कळलेला नाही. आस, भय, चिंता, लाज, काम, क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा गेलं सगळं. आस गेली, भय गेलं, काय राहिलं? लाज, भय, शंका, दुरावीला मान. लाज कशी असत? तो एक आत्मा आहे. लाज कोण दोघं असतील तेव्हा लाज वाटेल ना. अरे मी एकटा आहे, लाज नाही. भय नाही, काय भय नाही? जन्म आणि मरणाचं भय गेलं निघून. किती वेळा जन्म येऊ, किती व्हावे भय. लाज, भय, शंका, कोणावर शंका घ्यायची आता? एक आत्मा, एक परमात्मा, शंका घेण्यासाठी दुसरा पाहिजे ना समोर. म्हणून आता काय? लाज, भय, शंका पण नाही. दुरावीला मान, नको नको मान. कोणाला मान द्यायचंय? आत्म्याला, परमात्म्याला. अरे ज्याला शरीर नाही, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, तो काय मानाची अपेक्षा करेल? आणि अजून आपल्याला मानाची अपेक्षा आहे, अपमानाची अपेक्षा आहे. नको नको मान, नको अभिमान. तोच सुखी, सुखी ज्याने व्हावे. आणि असा जो आहे कोण? नको नको मान, नको अभिमान. सोडी मी, तू पण तोची सुखी. आता मी तो पण गेलं. आणि सुखी ज्याने असा असा जो झाला तो, त्याच्याकडे मी नाही राहिलेला, तू नाही राहिलेला, मान नाही, अपमान नाही, असा जो सुखी झालेला आहे तोच दुसऱ्याला सुखी बनवू शकतो. इकडे म्हणे सर्व सुखाचे आगर, आणि असं डोकं करून बसायचं. काय सुख कळालं तुला? सुखी ज्याने व्हावे आणि जग निवावे. समोरचा लगेच खोली घेऊन आला की हा पेटलाय तू मोठा खोली, हे जग निवावं ना. सुखी ज्याने व्हावे, जग निवावे, आणि अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. कोणी मार्ग दयाकडे भाव भक्तीमुळे जगाच्या मेळे न दिसते. जगाच्या मेळेत नाहीत म्हणजे काय? तुम्ही जे करता संसार प्रपंच, तुम्ही माझा तुम्ही म्हणता, त्याच्यामध्ये नसतात. असतात तुमच्यामध्ये, पण तुम्ही जे करता त्याच्यात नसतात. त्याला म्हटलेलं आहे तसं काय? सुखी ज्याने जगणे अज्ञानाला सन्मार्ग, मार्ग दयाकडे भाव भक्ती जगाच्या मेळेत न दिसती. तुम्ही जे करता त्याच्यात नसणार ते, पण तुमच्यातच असणार. पण तुमचं जे मी तू पण एक नासक चाललंय ना, त्याच्यात ते नसणार. ब्रह्मास्त्र त्याच्यामध्ये असणार. मार्ग दयाकडे भाव भक्ती जगाच्या मिळण्याची. पण नाथ महाराज म्हणतात त्यातूनही मी ओळखले. दिसती जणी वणी प्रत्यक्ष लोचनी, आणि एका जनार्दनी ओळखीले. असे जरी असले तरी मी ओळखले, आपण नाही ओळखू शकत. आपल्याला तेवढी दिव्य दृष्टी नाही ओळखायची. बरं दिली नाही का? वापर कोणी करायचा? दुसऱ्यांनी. काही मूर्ख लोक असे म्हणतात की विश्वाचा प्रलय काल आला म्हणजे माया नाहीशी होईल, ती नाश पावली की आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल. एरवी नाही, कल्पंती माया नाश पावेल किंवा देहाचा अंत होईल, तेव्हा मग निवांतपणे आपणास ब्रह्मप्राप्ती होईल असे वेडे लोक म्हणतात. या बोलण्याला काही आधार नाही, कारण आत्मज्ञानाने मिळणारे समाधान अशा प्रकारचे नाही. बघा इथे परत आत्मज्ञानाने मिळणारे सुख नाही म्हटलंय. सुख नाशिवंत आहे, समाधान शाश्वत आहे. बघा कुठे समाधान आहे? काय मी उद्धार पावेन, काय कृपा नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म. समाधान म्हटलंय का सुख म्हटलंय? समाधान म्हटलंय. सुख म्हटलं की परत त्याच्या विरोधात दुःख येणार. भाऊ आहे दोघे जण एकमेकाचे. सुख म्हटला तू पुढे जा, मी येतो मागून कपडे बदलून, म्हणून कळत नाही आपल्याला. दुःख आलाय कपडे बदलून सुखाचे. म्हटलं तू जरा बाजूला बस, तू गंमत बघ म्हटलं माझी नाही यांची.
तसं चाललंय आपलं सगळं. हा परत अजून एक समाधान शेती असू द्यावे समाधान. जिथे असू द्यावे समाधान. काय पण ठेविले आनंद तशीच राहावे, जिथे असू द्यावे सुख असं म्हटलंय नाही. समाधान एकदा समाधान झालं ना मग त्याला कसलीच अपेक्षा नसते. पण सुख जरी टाटा बिर्ला सुखी होते पण समाधानी नव्हते, म्हणून त्यांना झोपाच्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या. आणि आपल्याला खाली पडल्या आणि यांना गोळ्या खाऊन झोपावं लागतं. समाधान आपल्या चित्तामध्ये समाधान सुख नाही. स्वतःला विचारतो कोण तुमच्या व्हायचंच असेल तर सुखरूप व्हा, पण सुखाच्या नादाला लागू नका. सुखरूप व्हायचा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगाचा. सैन्य सगळेच्या सगळे मरून गेल्यावर मग आपण सिंहासनावर बसावे असा जर एखाद्याने विचार केला तर तो खात्रीने वेडेपणाचाच ठरेल. सगळे सैन्य जिवंत असून राज्य करण्यात खरी शोभा आहे हे त्या वेड्यास कळत नाही. माया असून नसल्यासारखी व्हावी, देह असून विदेहावस्था असावी, असे जे समाधान आहे त्याचा थोडा अनुभव आपण घ्यावा. एकदा राज्यपद हातात आल्यावर मग परिवार म्हणजे सैनिक व नोकर चाकर काही करू शकत नाही. परिवार पाहिला म्हणून राज्यपद हातचे गेले असे कधीच घडत नाही. त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर दृश्याचे व आपल्या देहाचे भान राहत नाही. एकदा आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं, दृश्याचे जे दृश्य दिसतं ते व आपल्या देहाचे भान राहत नाही. म्हणून दृश्य दृष्टीत पडले तरी अंतरेचे समाधान भंगत नाही, म्हणून समाधान पाहिजे. जरी दृश्य दृष्टीला पडलं तरी अंतरेचे समाधान भंगत नाही. कारण आता त्याचं काय आज भय सगळं गेलेलं आहे. आशा नाही, अपेक्षा नाही, सुख व्हावं अशी अपेक्षा नाही. समाधान म्हणजे तृप्ती. थोडक्यात काय समाधान म्हणजे तृप्ती झालेली आहे. आता ज्याची तृप्ती झालेली आहे त्याला समजा गुलाबजामच आवडत असतील पण घेरे नको आता माझं पूर्ण पोट भरलंय. समाधान तृप्ती झालेली आहे. तरी मला आवडत असेल तरी मी खाणार नाही. काही आहेत तसे खाणार पण समजून जायचं की त्याचं समाधान झालेलं नाही. एक माणूस रस्त्याने चालला होता. त्याने रस्त्यात पडलेली झाडाची मुळी पाहिली. तो साप आहे अशी कल्पना होऊन तो माणूस फार घाबरला. पण नीट पाहिल्यावर ती मुळी आहे, साप नव्हे असे त्याला निश्चितपणे कळले. आता इथे त्यांनी मुळी शब्द वापरलाय पण बहुतेक ठिकाणी काय शब्द वापरलाय, रस्सी वापरलेली आहे. आपण समजून घ्यायचं. त्याचे भय तात्काळ नाहीशी झाले. मग सापाला मारण्याचा प्रश्न उरला नाही. अगोदर काय करायचा, थोडासा अंधार होता म्हणून साप 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 बोलत होता. पण एक जण आला म्हणलं काय चाललंय, सगळे जमा झाले. एक जण आला म्हणलं थांबा जरा, बॅटरी मारली. काय होतं ते, साप होता का दोरी होती, दोरी होती. समाधान झालं. आता बस चित्ती समाधान अति. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. अजून जर समाधान आपलं झालं नसेल तर किती वेळा जरी दर्शन घेतलं तरी समाधान होणार नाही. कळलं ना माझी भाषा? एकदाच समाधान झालं पाहिजे, पुन्हा पुन्हा नाही झाले समाधान. त्याचप्रमाणे अज्ञान दशेत माया भयंकर वाटते, भय उत्पन्न करते. पण आत्मा अनात्म विचार केला की माया भ्रामक आहे. जशी तिकडे सर्प भ्रामक आहे तशी माया भ्रामक आहे, म्हणजे भ्रम आहे. जसं तिकडे सर्प निघून गेला कधी दोरीला ओळखल्यावर, तसं समजण्यासाठी सर्प निघून गेला. आता सर्प खरंच होता का हो, त्याला समजण्यासाठी जसा तिकडे सर्प निघून गेला कधी दोरीला पाहिलं, तशी आता माया जी आहे समजा आत्म्याला जर पाहिलं तर माया जाणार की नाही, जाईल. बरं होती का नाही. दोरीवर सर्प होता का नाही. म्हणून भ्रामक कल्पना म्हटले, भ्रम झाला होता. तसं इकडे सुद्धा काय आहे, माया नाहीच आहे पण त्याला काय झालंय, भ्रम झाला. सर्प नाहीच आहे, भ्रम झाला. जशी दिसते तशी ती नाही अशी खात्री होते. आत्मज्ञान झाल्यावर मायेचा धाक, मायेचे भय बाळगण्यात काय उरत नाही. आता एकदा आत्मज्ञान झाल्यावरती त्या मायाचा धाक आपल्याला बसेल का?
वाळवंटामधून चाललेल्या एका प्रवाशाला चहूकडे पाणीच पाणी पसरलेले दिसले. आता इथे आपण एक वेळेला हे सांगितलं होतं इथून की कोणाचा बरा दृष्टांत सांगितला होता, स्वामी विवेकानंदांचा. ते नाही का वाळवंटातून चालले होते आणि त्यांना पाणी दिसत होतं, पुढे पुढे पळायचे, ते पाणीच पुढे पळायचे. आणि आपण पण जेवढं जेवढं पळतो तेवढा आपला संसार पळतो का मागे येतो? आपला संसार जेवढं पळतो त्याच्या मागे तेवढं काय होतं? मागे तेवढं पळत मागे येतो. मग बरं आहे मागे आला तर. अहो तो पुढं पळत राहतो. जेवढा आपण संसार करत राहतो ना तेवढा संसार पुढे पळत राहतो. सांगू का तुम्हाला कसा पळत राहतो? पहिलं आपलं केंबड्याचं घर होतं, मग आता केंबड्याचं नाही, आता कसं झालं पाहिजे? पत्र्याचं झालं पाहिजे. पळतो का मागे येतो? संसार पळतो ना. मग आता पत्र्याचं झालं, मग आता विटाचं पाहिजे. आता पळतो का मागे येतो? तुम्ही कसे म्हणले मागे येतो म्हणून? हा बरं, आता विटांचं झालं, मग नंतर काय बंगलो झाला पाहिजे. मग आता संसार पुढे पळतो का मागे येतो? पळतो. बरं आणि ते काय आहे? माया ते काय आहे? माया. नाही, कुठेही नाही म्हणता येणार, कारण दिसतो ना. हा, हे मृगजळ आहे. कारण इथं सांगितलंय ना, ते मृगजळ. पाणी म्हणजे काय आहे? ते मृगजळ आहे ते. आणि जसं जसं स्वामी विवेकानंद पळायचे तसं ते पाणी काय करायचं? पुढं पळायचं. तसा आपला संसार काय होतो? जसं आपण बघतो तसा पुढे पळतो. मग आता कधी संपणार हेही सांगतो तुम्हाला. एक वेळेला स्वामी असे पळतायत. संसार कधी संपणार ते सांगतो. त्याच्यासाठी उदाहरण सांगतो. हा, पळतात आणि एक जण आपला महात्मा भेटला. तुम्ही पळता का? माझ्या पाठीमागे कोण लागले? त्यांच्या पाठीमागे हनुमंत राय लागले. आता तरी कळलं का तुम्हाला कोण लागले मागे? कोण? हा, माकडं. त्याच्या पाठीमागे कोण लागली होती? माकडं लागली होती. हे जसे पुढे पळायचे बघा बघा, इथं पण तुमची क्लिक होईल की संसाराचे आपण कसं पुढे पळतोय. तर आणि याच्यातून 2 क्लिक होतात. दुसरा की संसार थांबणार कधी हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. तेही कळत येतं ना. तर स्वामी कोणाचा पुढे आणि माकडं पाठीमाग. तेवढ्यात एक स्वामी आला तिथे. स्वामी म्हणले, अहो तुम्ही पळता का? एक साधू आला. ही माकडं माझ्या पाठीमागे पळतात. म्हणले त्याच्यावरती उपाय आहे. तुम्ही जेवढं पळाल ना तेवढी माकडं तुमच्या मागून पळते. काय होते? तुमच्या मागून पळते. म्हणले एक उपाय सांगतो, तुम्ही एक काम करा. तुम्ही आता जरा पुढे जा, गेल्यासारखं करा आणि स्थिर उभे राहा, काहीच करू नका. हे जसे थांबले तशी माकडंही जागच्या जागी थांबली. कोण थांबले? स्वामी विवेकानंदच फक्त थांबले का? त्याच्यानंतर कोण आलेच नाही जन्माला थांबायला. आता स्वामी विवेकानंदानेच फक्त थांबावं आणि आम्ही काय करावं? पळत राहा आणि माकडं पाठीमागून आपल्या पळतंय सगळी पाठीमाग. कोण माकडं? पुत्र बंधू सोय ही माकडं आपल्या पाठीमागून पळतंय. मग आता ह्या माकडाला थांबवायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला थांबावं लागेल. तेव्हा ही माकडं, हा संसार तुमच्या मागे लागलाय ना, तेव्हा थांबेल. मग कोणाच्या हातात आहे? स्वामी विवेकानंदांच्या आपल्या. आता बरोबर. वाळवंटामधून चाललेल्या एका प्रवाशाला चहूकडे पाणीच पाणी पसरले दिसले. त्यातून पलीकडे कसे जाता येईल याची त्या चिंता वाटू लागली. पण ते मृगजळ आहे, खरे पाणी नाही, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्याबरोबर त्यातून पार पाडण्याचे संकट नाहीसे झाले. एका माणसाला झोपेमध्ये, आता दुसरा दृष्टांत सांगितलं. हा, म्हणजे मृगजळाला काय घाबरायचं कारण आहे का? तसा हा संसार कोण आहे? मृगजळ आहे. त्याला घाबरायचं काय कारण आहे का? नाही. पुढे जात एका माणसाला झोपेमध्ये एक भयंकर स्वप्न पडले. त्यामुळे स्वप्नामध्ये तो फार घाबरला. पण तो जागा झाल्यावर त्याचे भय आपोआप नाहीसे झाले. मग आपल्याला या संसारातून पार करायचं असेल तर काय व्हायला लागल? काय करावं लागल? जागं व्हावं लागेल.
लागेल. काल की कालच खुशी झाला, काल की परवा कालच झाला. आजपासून तुम्ही काय करायचं, झोपायचं नाही, जागच राहायचं. आता किती जण जागे राहिले होते काय माहिती, झोपलेच नाही. कुणाच्या चेहऱ्यावर असं वाटतच नाही, कारण झोपले नसले तुम्ही असं केलं असतं ना, तसं काही करत नाही. म्हणजे तुम्ही झोपलेलेच आहात. अजूनही आपण झोपलेलो आहोत. कारण काय माहितीये काय, आपण काय माहितीये का, संतांना म्हणतो बोंबला काय तुम्हाला बोंबलायचं तेवढं, काय म्हणतात ते बोंबलतातच ना, की बेंबीच्या देठापासून बोंबलतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेविता माथा, शरणारी घा देवासी धनदारा पुत्र जन, बंधू सोया रे पिसूना, सर्व मिथ्या हे जाणून, हे सर्व मिथ्या जाणून मग शरणदा देवाला. मग हे बेंबीच्या देठापासून आपल्याला काय करतात, उठा म्हणतात. आणि आपण काय करतो, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती आणि आपण निरंतर झोपती. पण त्यांना काही कामं नाहीत ना, ते मोकळे सोडलेलं कळतं ना तुम्हाला, म्हणून येतात सारखे सारखे पुन्हा पुन्हा उठा उठा. आणि आपण म्हणायचं हम किसी से कम नहीं, तुम कितना भी घूम लो हम नहीं सुधरेंगे. आसरानी ना सोलेमध्ये तो हे झालेला असतो, तो जेलर आला, त्याच्या पाठीमागून काही आले, तो पाठीमाग पाहिले नाही. ते म्हणते आगे आधे उधर, आधे इधर, आधे उधर और आधे मेरे पीछे आओ. पाठीमाग बघतो एकही नाही. हम अंग्रेज जमाने के जेलर है, हम नहीं सुधरे तो तुम क्या सुधरेंगे. असं चाललंय आपलं. साधू संत रोज जागे करतात, पण आपण काय सुधारायचं, आपण बिघडतच जायचं, आपण सुधारायचं नाही. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, तुम्ही बिघडा, मग बिघडा ना, तुम्ही बिघडा. अशा रीतीने माणूस स्वतः कल्पना करतो. मागे जातो, नाही लक्षात येईल तुमच्या काय विषय होता. एका माणसाला झोपेमध्ये भयंकर स्वप्न पडले, त्यामुळे स्वप्नामध्ये तो फार घाबरला, पण तो जागा झाल्यावर त्याचे भय आपोआप नाहीसे झाले. तसं आपण जागे व्हायचंय म्हणजे आपल्याला संसाराचं भय लागणार नाही. अशा रीतीने जागं व्हायचं म्हणजे काय, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे म्हणजे आपण जागे होणं, आणि मी अजून हे आहे म्हणजे आपलं झोपणे, हे लक्षात घ्या. अर्थ कळायला पाहिजे आपल्याला. अशा रीतीने माणूस स्वतः कल्पना करतो आणि त्या कल्पनेच्या पायी घाबरतो. माया देखील आपल्या कल्पनेचाच परिणाम आहे, पण आपण स्वानंदघन आत्मस्वरूप आहोत हा अनुभव आल्यावर आपण कल्पनेच्या पलीकडे आहोत याची खात्री पडते. जो निर्विकल्पच आहे त्याला माया दुःख देऊ शकत नाही, तो निर्भय असतो. जो निर्विकल्प आहे, हे कशी कल्पनाच नाही त्याला, तर त्याला माया का दुःख देईल. म्हणून काय बनायचं आपल्याला, निर्विकल्प बनायचे, कुठलीच कल्पना ठेवायची नाही. मग निर्विकल्प होण्यासाठी काय केलं पाहिजे, आपलं सगळं जे गबाळ आहे ना, सगळं गबाळ तेवढं काय केलं पाहिजे, बाद केलं पाहिजे, तेव्हा तो निर्विकल्प होऊ शकतो. पण आपल्याला वाटतं का हे गबाळ बाजूला सारावून, नाही ना. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने मायाजाळ तुटतील आणि नका पडू ह्या गबाळाच्या भरी, असं म्हणायला पाहिजे, तेव्हा कळल. आणि नका पडू ह्या गबाळाच्या भरी, तेथे आहे थोरी नागवण. असं संतांनी सांगितलं पाहिजे आपल्याला, ह्या गबाळाच्या भरी भरी. ह्या म्हणजे कोणाला, जे आपल्याला देह समजतात त्यांना म्हटले, तुम्हाला नाही बरं. तुम्ही आत्मा समजता स्वतःला, तुम्ही देह कुठं समजता, तर तुम्हाला नाही.
हे फक्त जे देह समजतात या अजून विधी आहे त्यांना ते बोलतात, तुम्हाला अजिबात बोलणार नाहीत. आत्मप्रचितीने स्वस्वरूपाशी तदाकार होते आणि जिकडे तिकडे स्वरूपच पसरलेले आढळते. अंतकाळी मनाची जशी अवस्था असते तशी मेल्यानंतर गती मिळते असे सर्वजण सांगतात. काय बोल तुमची? आणि मरणी जायाची आठवे तो तीची गती पाविजे म्हणून सदा स्मरावे माते त्वा. बघा, मरणी जायाची आठवे तो त्याची गती पाविजे. मरणाच्या वेळेला तो आठवणार तोच त्या गतीला पावणार. बघा, जन्म घेणे लागे वासनेच्या शेवटची जशी वासना असणार तसं त्याला तो पुढचा जन्म मिळणार. अंतकाळी मनाची जशी अवस्था असते तशी मेल्यानंतर गती मिळते असे सर्वजण सांगतात. हे जर खरे तर मी स्वानंदघन आत्मा आहे हा दृढ विचार मनात राहून जर देवबुद्धीचा अंत झाला तर स्वस्वरूपाची प्राप्ती आपोआपच होईल यात शंका नाही. म्हणजे स्वानंदघन आत्मा मीच आहे हा निश्चय काय करायचा आहे? दृढ करायचा आहे. दृढ झाला पाहिजे. चार देह म्हणजे सारा दृश्य प्रपंच, त्याचा अंत म्हणजे माया, जन्माच्या मुळाचे स्थान म्हणजे अविद्या किंवा वासना. आपण हे पुन्हा 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 जन्माला येतो ते कशासाठी? कोणामुळे? अविद्या किंवा वासना. माया आणि अविद्या यापासून अलिप्त असणारा जो आत्मा तो तूच आहेस. बघा, आपल्याला पण काय सांगितलं? ते तूच आहेस. तो तूच आहे. तो ब्रह्म आहे, तो आत्मा, तो तूच आहेस. पण हे कधी? माया आणि अविद्या यापासून अलिप्त असणारा, तिथे माया आणि अविद्या नसणार असा जो अलिप्त असणारा तो आत्मा तूच आहेस. त्याची दृढ निष्ठा अशी असते त्याला ज्ञानाने आत्मदर्शन खात्रीने घडते. गती आणि अधोगती, सद्गती आणि दुर्गती या दोन्हीपासून आत्मा निराळा राहतो. आत्म्याला असंही म्हणता येत नाही ऊर्ध्वगती किंवा अधोगती म्हणताच येत नाही, कारण तो व्यापक आहे सगळीकडे. आत्मस्वरूप वर्णन करताना वेदांची मती हरली. पहा, आत्मस्वरूप वर्णन करताना वेदांची गती हरली. 4 पडे 6 पडे 18 पडे मुखपाट एक आत्मज्ञान की खबर नाही हो बडबडे भाट. अशी भाट अशी किती आहेत जगामध्ये? जाऊ दे जगाचा सोडा, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असे भाट किती आहेत एक वेळेला? श्रीकृष्णाचा मित्र कोण? सुदामा. भाट भाट सांगतो. भाट कसं नव्हतं? 4 पडे 6 पडे 18 की मुखपाट एक आत्मज्ञान की खबर नाही वो बडबडे भाट. आत्म्याचं दर्शन नाही, आत्म्याची प्रचिती नाही, आणि तो काय करतोय? बडबड. अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये बडबड होणारे किती आहेत? मी सांगू शकाल? नाही सांगणार तुम्ही. तर तुमची कुठे हिंमत आहे त्यांना जाऊन बोलायला, ए काय नुसता फाटासारखा बडबड करतो तू? अशी मनाची हिंमत नाही ना. मला असं वाटतं कोणाची तरी हिंमत झाली पाहिजे, तेव्हा हे सगळं संपल. नुसती बडबड बडबड नुसती चाललेली आहे, नाही कोणाची हिंमत होणार. कारण आपण कांडे झाले ना. आणि कांडा झालेला कधी काय बोललो का? असं सत्य बोलत नाही. येत असलेच सगळे एखादी गाली. मग तिथं जरी ज्ञानी जरी असला आणि कांडा जरी असला तर तेही तसलंच होणार त्यांच्यामध्ये गेल्यावर. तारखा नाही ना मिळणार मग पुढच्या. ज्याला सत्य कळालेले तो आज सत्याच्या जवळ गेला की तोही तसं होणार. कारण वाण नाही तर काय म्हणतात त्याला? गुण नाही तर वाण लागतं. जसे कांडे झालेले सगळे नसते म्हणून बोलू शकत नाही सत्य काय काय सांगत होतो? हा भाट. भाट कशाला म्हणतात? सगळे त्याचे भाट आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. श्रीकृष्णाचा मित्र सुदामा, हे सुदामा ब्राह्मण एक वेळा रस्त्याने चालत असताना त्यांच्या अंगावर कपडे वगैरे कसे होते काय होते ते, आणि त्यावेळेला त्याचा एक मित्र आला राजेशाही कपड्यामध्ये. म्हणजे राजाचे कपडे नाही असं, म्हणजे जे भाट मला सांगायचे म्हणजे त्याचे काय व्यवस्थित कपडे बिपडे असे होते. आणि तो म्हणला सुदाम्याला, बोला हे काय तुझी अवस्था म्हणे? आपण ज्या टायमाला शाळेत होतो तेव्हा कसे होतो, आणि मी बघ कुठं जाऊन पोहोचलो नाही, तुझी काय अवस्था आहे? तो म्हणजे तू काय करतो? त्याला विचारलं सुदाम्याने. म्हणलं एक राजा आहे, पूर्वी तुम्हाला सांगतो, पूर्वी आहे ना, पूर्वी जे राजे असतात ना त्या राजांची फक्त त्यांची स्तुती करण्यासाठी स्तुतीपाठक ठेवायचे, आणि तो शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे, शोधून काढा. स्तुतीपाठक त्याला म्हणतात.
तसे आता नुसत्या स्तुती पाठक चाललेले सगळ्या, म्हणून देशातून बाहेर पाडतात ना स्तुती पाठकांनी. स्तुती पाठक करतात म्हणून 25-25 लाख स्तुती पाठक. हे अरे स्वतःच नाही करू शकत, त्यांचं काय करणार आहे? तर त्याने विचारलं, म्हणले काय करतो तू? कुठे? सुदामा त्याला विचारलं तर म्हणले एका राजाच्या दरबारामध्ये आहे आणि त्या दरबारामध्ये मी त्यांची स्तुती करायला मी तिथं आहे. म्हणा तू पण चल. तो बोला नाही जाणार म्हणलं. म्हणलं त्याच्यासाठी म्हणलं हे जी मी आजपर्यंत जी भक्ती केलेली आहे ती त्याच्यासाठी मी वाया नाही करणार स्तुती करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ स्तुती पाठक आणि भक्ती याच्यामध्ये फरक आहे. आणि त्याला जे स्तुती करतात ना त्यांना भाट म्हटलेले आहे. मला सांगा, आज नुसत्या जर समजा कीर्तनातून राजाच्या सासूच्या सासराच्या आणि ह्याच्या त्याच्या जर गप्पा गोष्टी सांगत असतील आणि एखाद्याने कीर्तन ठेवला त्याची नुसती स्तुती जर करत असतील तर हे कोण आहे? हे स्तुती पाठकच आहेत. त्यांना काय नाही पडलेले कोणाच्या हिताची. प्रमाणात घेतील हित की कोणी नाही, तुम्हीच नाही, हित नेणार नाही. त्याला म्हणलेलं स्तुती पाठक. काय होतं सुदामाकडे? काय होतं? फक्त केवळ आणि केवळ प्रेमाभक्ती केली होती फक्त, बाकी काहीच नाही. आणि काय सांगितलं जाताना? काय घेऊन गेले होते बघून? काही नव्हतंच. काय तर काय घेऊन जाणार होते? बरं, पत्नीला एक अपेक्षा होती. आणि संसारामध्ये तुम्हाला खरं सांगू का, प्रपंचामध्ये संसारामध्ये पत्नी नसेल तर संसार होऊच शकत नाही. संसार होण्यासाठी पत्नीची गरजच आहे. पुरुष संसार हा करू शकत नाही, कारण तिच्याकडे एक वेगळीच पॉवर व्हील आहे त्यांच्याकडे, जे आपल्या पुरुषांकडे नाही. पॉवर व्हील तो संसार करते. तिला वाटलं आता आपल्या संसारात कमी पडतंय, म्हणलं जाऊ पाठव त्यांना. म्हणले त्याचा मित्र ऐकलं होतं, म्हणले द्वारकाधीश झालेला आहे, राजा झाले तो आता, जा म्हणले. पण यांच्या मनात सुद्धा आलं नाही बरं का, मी त्याच्यासाठी चाललोय. मनात सुद्धा नाही, कारण एका मेहनामध्ये 2 तलवारी राहणार नाहीत. ह्यांनी केवळ आणि केवळ भक्तीच केली होती कृष्णाची. बाकी मला काय पाहिजे किंवा आम्ही अपेक्षा वगैरे कसलीच नाही. सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला नाही आहे, वेगळे आहे. कारण मला वाटतं प्रमाण घेतानाच येतंय मध्ये मध्ये, बाकीच्या वेळेला नाही ना. सुदामा ब्राह्मण, मला वाटतं ते सांगत असत तुम्ही प्रमाणात जास्त घेऊच नका, असं असेल तर. नाही घेतलं तरी चालत नाही. सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. त्याचं फक्त लक्ष कुठं होतं? विठोबाच्या चरणाजवळ, म्हणजेच कुणाच्या? कृष्णाच्या चरणाजवळ. ही नावं वेगवेगळी आली म्हणून तुम्ही वेगवेगळे देव समजू नका बरं का. जिथं विठोबा येईल आत्मा समजायचं, कृष्ण येईल आत्मा समजायचं, राम येईल आत्मा समजायचं, तर तुमची भक्ती सफल. आणि वेगवेगळी नावं आले की झाले लगेच आपले चालला विठोबाला, चालला दुसऱ्या दिवशी लगेच शंकराला. त्याला व्यभिचारी भक्ती म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ही भक्ती नाही करायची आपल्याला, अव्यभिचारी भक्ती करायची, व्यभिचारी नाही. काय दिलं? मागितलं नाही मग मिळालं नाही का? काहीच नाही, कसले काही न मागे कोणाशी, तोच आवडे देवाशी आणि दिल्याशिवाय राहणार नाही. भक्ती केली पाहिजे. भुक्ती न मुक्ती, काही जण म्हणतात तिथे भुक्तीला मोक्ष म्हणतात. नाही, भुक्ती न मुक्ती फुकासाठी. तू भक्ती केली ना माझी, तू मागू नकोस, पण तुझा उदाहरण मी करेन. भुक्ती न मुक्ती फुकासाठी. पण तो देईल
हा हे पण कळलं पाहिजे, नाही तर मग झाले उद्या मग सगळे मोकळे होतील. मग तिला आजपासून काम धंद्यावर जायची काही गरज नाही. संध्याकाळी सगळ्या तुमच्या स्त्रिया येतील आमच्याकडे, म्हणून तुम्ही काल सांगितलं काय सगळे झोपून आहेत म्हणजे आमच्या नवरे सकाळपासून, त्याचं काय? तसं नाही. तो माझी भक्ती केवळ करतो, निश्चिंतपणाने भक्ती करतो, त्याची चिंता मी वाहतो. असं तर ठीक आहे, एवढी आपण करतो का भक्ती? केवळ आणि केवळ अखंड भक्ती आहे आपली. आणि जर अखंड असेल त्याने बिंदास झोपा, गेल्याशिवाय राहणार नाही. चार देह म्हणजे सारा दृश्य प्रपंच, त्याचा अंत म्हणजे माया. जन्माच्या मुळाचे स्थान म्हणजे अविद्या किंवा वासना. माया आणि अविद्या यापासून अलिप्त असणारा जो आत्मा तो तूच आहे. ज्याची दृढ निष्ठा अशी असते त्याला ज्ञानाने आत्मदर्शन खात्रीने घडते. गती आणि अधोगती, सद्गती आणि दुर्गती या दोन्हीपासून आत्मा निराळा असतो. आत्मस्वरूप वर्णन करताना वेदांची मती हरली. वेद म्हणाले नेती नेती नेती, हे नाही हे नाही. आत्मस्वरूप वर्णन करताना वेदांची मती हरली. या आत्म्याच्या ठिकाणी गती आणि अवगती या बदलणाऱ्या अवस्थांना वाव नाही. आत्मदर्शनामध्ये शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्हींचा समन्वय होतो. जे स्वस्वरूप शास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्याचा तसाच अनुभव सद्गुरूला आलेला असतो आणि सद्गुरूला आलेला अनुभव तसाच शिष्याला देखील येतो. म्हणून तिन्ही अनुभव मूलतः एकरूपच असतात. हा एकपणा म्हणजे तीन प्रचितीची ऐक्यता समजावी. ज्याला अनुग्रह झालेला आहे त्याला या तीन प्रचितींचा अनुभव आला पाहिजे. काय? गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. जे गुरुनी सांगितलंय ते आपल्याला आत्मप्रचितीला आलंय का? आणि जे आत्मप्रचितीला आलंय ते शास्त्रामध्ये आहे का? तर मग बरोबर आहे. या आपण ढूंढायचंय, शोधायचंय. शोधलं म्हणजे सापडतं. आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. बरं, आता हे तीन वेगवेगळे आहे का एक आहे? एकच आहे. ब्रह्मवस्तूचा स्वतःला साक्षात्कार झाला म्हणजे मी आत्मस्वरूप आहे असा प्रत्यय येतो. त्यामुळे मी जीव आहे ही भ्रमाची भावना नाहीशी होते. असे म्हणजे मी ब्रह्म आहे आता ह्या झाल्यावरती मी जीव आहे ही भ्रामक कल्पना होती ना, ते काय होते? नाश पावते. अशा रीतीने सद्गुरूकडून आलेल्या ज्ञानाने प्राणी उत्तम गतीला जातो. ज्यावेळी सद्गुरू आपले ज्ञान शिष्याला देतो त्याच वेळी त्याच्या चारी ध्यानचा अंत होतो. म्हणून देवा आता ऐसा करी पाडी मज, ज्याचा काय होतो? अंत होतो. त्यामुळे त्याला स्वस्वरूपाचा निधी ध्यास लागतो. परत ऐका, ज्यावेळी सद्गुरू आपले ज्ञान शिष्याला देतो, सद्गुरू आपले ज्ञान म्हणजे आपलं ज्ञान त्यांनी जे घेतलेलं आहे ते, त्यांच्या गुरुने ज्यांना जे दिलेलं आहे ते ज्ञान काय करतो? तो शिष्याला देतो. त्याच वेळी त्याच्या चारी ध्यानचा अंत होतो, म्हणजे ध्यातीत होतो. आता ध्याची त्याला खबर नाही. आलं लक्षात? तो साप आहे ना, साप कधी मरत नाही. तो काय करतो? वरची जी त्याची कातडी असते ना, त्याला काय म्हणतात? ती अशा अडगळीत जागेत जातो. अडगळीत जागेमध्ये. लक्षात घ्या. हे का सांगायचं तुम्हाला? ज्ञानेश्वरीमध्ये ते उदाहरण आहे. तसे आपण आहोत असं म्हणायचंय आणि इथं तो विषय आला म्हणून सांगायचंय. काय बघा, त्यावेळी सद्गुरू आपले ज्ञान शिष्याला देतो त्याच वेळी त्याच्या चारी देहाचा अंत होतो. त्याच्यासाठी हे उदाहरण आहे की तो जसाच्या तसाच राहतो आत्मा म्हणून, पण जो त्याला देहाचा दबास होता तो काय होतो? तो निघून जातो. कसा? तर ज्या वेळेला तो साप आहे तर ज्या टायमाला त्याला असं जो वयस्कर होतो त्यावेळेला तो काय करतो? अडगळीत जागेत जातो. अडगळीत म्हणजे आजूबाजूला जागा समजा अशी कमी असते आणि आतमध्ये जातो त्या टायमाला तो पुढे जातो. त्याची वरची जी कात असते ती मागे जाते आणि तो पुढे एकदम चकचकीत होऊन बाहेर येतो. तसा आत्मा चकचकीत होऊन येतो. जैसे जीर्ण वस्त्र साडीचे मग नूतन वेळीचे, जैसे जीर्ण वस्त्र साडी मग नूतन वेळीची, तैसे ध्यान करा ते स्वीकारायचे चैतन्य. जसा तिथं तो अमर आहे, तो कधी मरत नाही, तसे आपण काय आहोत? अमर आहोत. फक्त ही वरची फक्त कातडी आपल्याला काय ही आपल्याला कात टाकायची.
तुम्हाला ते उदाहरण सांगितले ते तो जसा कात टाकतो तशी ही कात आपल्याला टाकता आली पाहिजे, मग आपण चकाचक होऊन येतो आणि तो म्हणजे आत्मा. त्यामुळे त्याला स्वस्वरूपाचा निधिध्यास लागतो. एकाच वस्तूचे सातत्याने चिंतन राहू लागले की त्या वस्तूचा निधिध्यास लागला असे म्हणतात. सत्संगामध्ये श्रवण झाल्यावर त्याचे मनन करावे. मननाचा उत्कर्ष होऊन निधिध्यास निर्माण झाला की साधना स्थिर झाली असे समजावे. तुम्हाला माहित आहे गायी ज्या टायमाला पूर्वी चरून यायच्या, आता आहेत का नाही काय मग सांगता येणार नाही. काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही. गायी चरून आहेत तेव्हा रात्री काय करायचे, त्या रवंत करायच्या. तसं आपण जे श्रवण केलेले आहे ते काय करायचंय, रवंत करायचंय. निधी ध्यासाने साधक अखेर ध्येय स्वरूपच बनून जातो. म्हणजे त्याने निधी ध्यासाने काय होतं, साधकाने असं ठरवलेलं असतं मी आत्मस्वरूप व्हायला पाहिजे, ते ध्येय आहे त्याचं, तो ध्येय रूपच बनून जातो. तो आत्मस्वरूप बनतो. जो आत्मस्वरूप बनतो तो सायुज्य मुक्तीचा मालक होतो. काय होतो तो जो आत्मस्वरूप बनतो तो सायुज्य मुक्तीचा मालक होतो. आपल्या देहासकट साऱ्या दृश्य पदार्थाचे भान नाहीसे झाले की मग तिकडे तिकडे केवळ आत्मस्वरूप भासू लागते. अगदी चिकाटीने सूक्ष्म विचार केला तर दृश्याला मुळातच खरे अस्तित्व नाही असे कळून येईल. दृश्याला खरे अस्तित्व नाही, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. ज्या टायमाला संतांची कृपा आपल्यावरती होते, जे हे दृश्य दिसत होतं ते काय झालं, अदृश्य झालं. काय सुरुवात आहे, सुरुवात काय, सहजमी आंधळा निज निराकार पंथे वृत्ती ही निवृत्त झाली जनन दिशे तेथे. का, कारण मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. परिणाम अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. मग आता त्याचा परिणाम झाला मग काय करायचं, सुखे मी निजलो गा शून्य सारोणी ते त्रिकुट शिखरी गा दान मिळे आहे ते. ह्याला त्रिकुट शिखरी म्हणतात. म्हणून आपण बुका लावतो, महिला आपल्या कुंकू लावतात, तिथे भगवंताचं स्थान आहे म्हणून त्रिकुट शिखरी म्हणतात. बरं, जे खोटे आहे, परत मागे जाऊ आपण. आपल्या ज्या वेळेला संतांची कृपा होते, ते ध्येय प्राप्त झालं, आत्मस्वरूप आपण बनतो, त्यावेळेला आपल्या ध्यासकट साऱ्या दृश्य पदार्थांची भान नाहीशी झाली की मग जिकडे तिकडे केवळ आत्मस्वरूप भासू लागले. जिकडे तिकडे आत्मस्वरूप भासू लागला. काय करू गे मायाता कवना वाळू जिकडे पावे तिकडे चतुर्भुज वाळू. सगळी भगवंत दिसतो. अगदी चिकाटीने सूक्ष्म विचार केला तर दृश्याला मुळातच खरे अस्तित्व नाही असे कळून येईल. जे खोटे आहे ते खोटे असे जाणूनच जर पाहिले, इतकेच नव्हे तर ते खोटे आहे ते खोटेपणाने अनुभव झाले म्हणजे निसंशय आत्मज्ञान झाले. यालाच मोक्ष असे नाव आहे. हे श्रोत्यांनी नीट ऐकून ठेवावे. जे खरे आहे ते स्वतः सिद्ध असते, त्याला सिद्ध करायची गरज नाही. त्याला सिद्ध करायची गरज नाही. ते काही नवीन निर्माण करावे लागत नाही. का जाऊ द्या, आता इथे थांबणार होतो, परत आता त्याने परत हुसकावलं आपल्याला. आता काय करायचं त्याला, आम्ही म्हणतो तुम्हाला निर्माण करून देतो, आम्ही तुम्हाला देव बनवतो. मूर्खा, तू देव बनवतो? हे काय सांगतात तिथे, बोटके गुरुमुखे उदय दिशे हृदय स्वयंवाचे असे आणि प्रत्यक्ष फावं लागेल असे हा पैसाया. अरे तूच ती आहे, त्याच्यात काय वेगळं दिला, आणून दिलं काय, खिशातून काढून दिला, देव काढून दिला का खिशातून? बघ आता मी तुला देव बनवला. अरे स्वतः सिद्ध आहे, स्वयं प्रकाशित आहे. काय दिलं बघा, जे खरे आहे ते स्वतः सिद्ध असते, ते काही नवीन निर्माण करावे लागत नाही. आता हे नवीन निर्माण करावे लागतात, नवीन निर्माण करून ते खोटं देतात आणि खरे घेतात. कळलंय ना तुम्हाला, खोटे देतात आणि खरे घेतात.
आणि जे खरे सांगतात त्यांच्याकडे काय कुणाचं लक्ष नाही, सगळं दुर्लक्षित. मजा आहे यांची, नाही का? खोटं खोटं सांगायचं आणि खरं खरं घ्यायचं, बस आयुष्यभर तेच करत राहायचं. अहो हा धंदा लय सोपा, बाकीचं करण्यापेक्षा ना लय धंदा. फक्त 4 वर्ष फक्त तुम्ही द्यायची. पुढं आळंदी 4 वर्ष फक्त द्यायची शिकण्यासाठी. आहेत ना शाळा काढल्या ना तिकडे, फक्त 4 वर्ष. धंदा धंदा कोण विचारतो? बाबा बोलतोय ना, काय बोलतोय बाबा? बैल दूध देतो ना, हो. आपल्याला काय करायचं? हो म्हणले तर हो म्हणायचं, नाही असं चाललंय आपलं. कधी उद्धार व्हायचा आपला? आणि कधी विचारणार आपण त्यांना? धड ऐकून घ्यायची ताकद नाही आणि विचारायची ताकद नाही आपल्यामध्ये. खोट्याचा खोटेपणा ध्यानात आला की ते आपोआप बाजूला सरते व सत्य सहज प्रकट होते. खोट्याच्या अंमलातून सुटणे हाच मोक्ष होय. पण आमचे साधू संत कधी कोणाला घाबरलेले आहेत का? म्हणे सत्य सांगू, यवत रागी येते ते सत्यच सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणला गेल्यावरती त्यांना काय सांगितलं? काय म्हणत होते ते? तू एवढंस पोरग आणि तू आता आम्हाला ज्ञान सांगणार? हा म्हटले मीच सांगू शकतो म्हणले तुम्हाला ज्ञान मीच सांगू शकतो. का? माझं नाव ज्ञान आहे, तुझं नाव ज्ञान आहे. बोलव रे त्या रेड्याला. आणि मुक्ताबाई आमची पटकन बोलून गेली, काय सर्वांगठी राम ह्या देवी हेच बुरडे, तुला काय का कळतं? सर्वांगठी राम द्या दे. आम्ही काय इथे बसलोय ते काय सर्वांगठी राम सांगायला बसलो का? यांचं ज्ञान कसलं होतं? फक्त देहाचं ज्ञान होतं. की गादीवर बसलेले, त्या गादीची उब त्यांना, त्यामुळे बाहेर काय चाललंय ह्यांचं त्यांना काही खबर नाही. आचार्य आणि काय काय पदव्या त्यांना, बापरे कोणी दिल्या मूर्खांनी त्याला पदव्या काय माहिती? हे पहिले देणारेच मूर्ख आणि तिथे जाऊन बसले ते त्याच्यापेक्षा अति मूर्ख. मग ते नंतर म्हणतात हा कार्के सर्वांगठी राम देहा देई, आम्हाला शिकवते तू. आम्ही आज एवढे वर्ष एवढं करतोय, आमच्या कधी असं वाचनात गेलं नाही सर्वांगठी राम देहा देई. काय तुझं नाव? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानी बोलव रे त्या रेड्याला इकडे. हे काय तुझं नाव? त्या मालकाला विचारलं, मला याचं नाव पण ज्ञानी आहे. ह्याचं ज्ञान त्याचं ज्ञान आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा आत्मस्वरूप आहे ना? म्हणजे आहे. ज्ञानेश्वर खात्रीपूर्वक म्हटले. त्याला म्हणतात आत्मप्रचिती. आत्मप्रचिती विने जे बोलणे त्या अवघेची कंटाळा वाढणे. जसे तोंड पसरून सुने रडवून गेले असे नुसते तोंड पसरून रडता येत नसते असतात, पण त्याच्यातून काही बोध होत नाही. कुत्र्याच्या मुंगण्यात काय बोध होतो का? त्यांच्या मुकण्यातून बोधच होत नाही कधी आणि होणार पण नाही. जोपर्यंत संतांना शरण जात नाही तोपर्यंत काय ह्यांना संत पण माहीतच नाहीत ना. का माहित नाही? स्वतःला संत समजायला लागले म्हणून त्यांना खरे संत कळत नाही. मग ज्ञान तुझं पण ज्ञान नाण्या, ह्याचं पण ज्ञान मारले फटके त्याला, त्या ज्ञानाला. त्या ज्ञानाला फटकं मारल्याबरोबर ह्याच्या पाठीमध्ये ओळ उठले, दाखवले. म्हणले बघ त्याच्यामध्ये सुद्धा आत्मस्वरूप आहे आणि माझ्या सुद्धा आत्मस्वरूप आहे. तो आणि मी वेगळा नव्हेच. तो हा विठ्ठल बरवा, तोही विठ्ठल आणि मी विठ्ठल दाखवून दिलं त्यांनी प्रक्रियेने. सद्गुरूचे वचन जो आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. सद्गुरूच्या वचनाने श्रवण आणि मनन अत्यंत आदराने तो पुन्हा पुन्हा करीत असतो. आता यानंतर आत्मदर्शी पुरुषाची अवस्था काय असते याचे फारच सुरेख वर्णन केले. म्हणजे ज्याला आत्मदर्शी पुरुष, म्हणजे ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे, ज्याला आत्म्याचं दर्शन झाले, त्याचे आता काय करतात ते वर्णन सांगतात. ज्या अनुभवामध्ये द्वैतच नाही, येथे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष दोन्ही स्वरूपात विलीन होतात. म्हणजे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष दोन्ही काय होतात? दोन्ही स्वरूप एका स्वरूपात विलीन होतात. तेच लक्ष व अलक्ष दोन्ही शिल्लक उरत नाहीत.
तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी तोची वार करी पंढरीचा. लक्ष हा मायेचा प्रांत तर अलक्ष हा स्वरूपाचा प्रांत. पण जेथे माया नाहीशी होऊन जाते तेथे लक्ष लय पावते आणि त्याबरोबर अलक्षपणा लयात जाते. म्हणजे लक्ष म्हणजे समजा दृश्य दिसणं आणि अलक्षपणा तिथं दृश्य दिसत नाही. केवळ आत्मा तेवढा राहतो. या स्थितीला मोक्ष असे म्हणतात. तेथे ध्यान आणि ध्याना थांबते. अजून जर आपल्याला मोक्ष प्राप्त झाला असं वाटते आणि जर तिथे ध्यान धारणा अजून करावीशी वाटते तर त्याला मोक्ष नाही. लक्षात घ्या. काहीतरी अजून करावं असं वाटतं म्हणजे तो अजून मुक्त नाही. आता स्तब्ध झालं, सगळं स्तब्ध झालं. काहीच करावं असं वाटत नाही. कीर्तनही नाही, प्रवचनही नाही, बाबागिरी नाही, काही नाही, काही नाही. स्तब्ध झाला. काका स्तब्ध स्तब्ध झाला. तिथे ध्यान आणि धारणा थांबते. बघा तिथं आता ध्यान नाही, कोणाचं धारणा नाही, कल्पना निर्विकल्प स्वरूपामध्ये विरून जाते. आता कसली कल्पना राहिलेली नाही आणि केवळ शुद्ध जाणीवमय अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते. मनपणाने असते तोपर्यंत ध्यान व धारणा जरूर पडते. मनपणाने नसावं. तुका म्हणे मन नोये वृत्तीवरील सुखाचे शेजारी बहुळेन अंकार धरी सोमपण तेथे मन होय उन्मन चित्त चैतन्य प्रगटे घन आणि बुद्धीचे वैभव आत्मज्ञान. ज्या ज्या वेळेला जो विषय होतो तेव्हा ती ओवी पटकन आठवणार. तिथं फक्त आपला अहंकाराचा विषय होता म्हणून तुम्ही ती ओवी घेतली, त्यामुळे काही डोक्यात बसत नव्हती. आता बसली ना बरोबर. तसा विषय असेल की ते बसणार पटकन. बरं चालतं. म्हणजे तुमचं काय कमी आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण तिथं फक्त अहंकार शब्द आला होता आणि तुम्ही ती ओवी त्यामुळे काही डोक्यात बसत नव्हती. ती ओवी अशी आहे, अहंकार धरी सोमपण. म्हणजे चारी अंतकरण जे चतुष्ट आहे चार, त्याचा त्याने काय केलेलं आहे तिथं निराश करून टाकलाय. अहंकार धरी सोमपण चित्ती चैतन्य प्रगटे घडे मन होय उन्मन. तिथं उन्मन झालं, मन नाही आहे. आणि बुद्धी आत्मगण होऊन गेली, चैतन्य होऊन गेली, आत्मस्वरूप होऊन गेली. तिथे आता वेगळी राहिली नाही. अहंकारही वेगळा राहिला नाही. अहंकार धरी सोमपण मी ब्रह्म आहे. तो काय जीव म्हणायला लागला मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म म्हटल्यावर अहंकार राहील. आणि मन होय उन्मन आणि चित्ती चैतन्य प्रगट घड. चित्तही राहिलं नाही. त्या चित्तामध्ये आता काय झालेलं आहे, चैतन्य प्रगट झाले आणि बुद्धी आत्मस्वरूप होऊन गेली. बुद्धीचे तेथे आत्मज्ञान. मनपणाने असते तोपर्यंत ध्यान व धारणा जरूर पडते. पण साधक अवस्था संपूर्ण स्वरूप साक्षात्कार झाला की मन उन्मन होते. मग धारणा ध्यान कल्पना इत्यादी गोष्टी आपोआप विराम पावतात. प्रपंचरूपी मृगजळ सुकून जाते. देहबुद्धीने घातलेले व मुळातच खोटे असलेले मीपणाचे बंधन सुटते आणि जो वास्तविक अजन्म असा आत्मा त्याची जन्म मरणाच्या दुःखातून सुटका होते. आत्मा कसा आहे, अजन्म, अत्यंत अलिप्त असणारा आत्मा आसक्तीच्या रोगाने पिडला होता. तो रोग नाहीसा होतो. काय रोग होता तो? जीवात्मा म्हणाला मी देह आहे. हा रोग सर्वात मोठा आहे. त्याचं ऑपरेशन करून डॉक्टरकडे जा आणि ऑपरेशन करून कापून काढा त्याला. कुणाला? मी देह आहे याला, असं ना काढतात कापून. पण डॉक्टर नाही कापून काढत, त्याला फक्त संतच कापून काढणार त्या अहंकाराला तुमच्या. आसक्तीच्या रोगाने पडला तो रोग नाहीसा होतो. जो मूळचा देहाच्या पलीकडेचा राहणारा खरा पण त्याला मी देहच आहे ही संकुचित भावना जडली होती, ती भावना नाहीशी होते. ज्याला कसलीही दृश्याची मर्यादा उपाधी नव्हती त्याला दृश्य प्रपंचाची उपाधी जडली होती. बघा त्याला कसली उपाधी नव्हती पण त्याला दृश्य प्रपंचाची कायला उपाधी जडली त्याची, म्हणून तो जीव झाला. आत्माच जीव झाला. ती उपाधी आत्मा अनात्म विवेकाने तोडून टाकली. तो मूळचा खरा एकच एक होता. त्याला अनेकपणाचा मिथ्या भास झाला. तो भास नाहीसा करून अद्वैताला चिकटले द्वैत तोडून टाकले. आत्म्याचा हरवलेला स्वाभाविक एकांत त्यास परत मिळवून दिला. जो आनंदच आहे त्याची लोपलेली अनंतपणाची जाणीव परत उजळून दिली. एकदा मी देह गेलं की मी काय शिल्लक काय राहणार आहे? मी देह येऊ रे आणि उरला मी देह नव्हे सरे आणि उरला रे विठ्ठल. म्हणजे आत्मा विठ्ठल. प्रत्येकाने लक्षात ठेवायचे, विठ्ठल येऊ द्या, कृष्ण येऊ द्या, राम येऊ द्या, कोणी येऊ द्या,
पण आपण म्हणायचं ते येऊ द्या, त्यांचं आम्ही स्वागतच करू, पण पहिलं आत्म्याचं करू, मग तुमचं करू. त्याचे जागे पण झाकले होते ते नीट जागे, कारण पहिलं बापाचं स्वागत का मुलाचं स्वागत? पहिलं कोणाचं स्वागत? बापाचं. तसं बापाचं पहिलं आम्ही स्वागत करू, मग तुमचं केलं तर करू, नाही तर जा. ज्याचे जागेपण झाकले होते ते नीट जागे केले, जागेपणा स्वरूपाची जाणीव करून दिली, आणि मी आहे या ज्ञानाला मी आत्माच आहे अशा आत्मज्ञानाचे स्वरूप दिले. अमृत आत्म्याच्या मागे मृत्यूचे लचाण लागले होते ते सोडून त्याचे अमरत्व त्यास परत दिले. मोक्षाला राहायला जागा नाही असे झाले होते, त्यास मुक्तीचे घर राहावयास मिळवून दिले. जीव आणि परमात्मा यांचा कायमचा संयोग घडावा अशी जोड घालून दिली. म्हणजे जीव आणि परमात्मा यांचा संयोग घडावा, एक व्हावं अशी जोड घालून दिली. कुणी? संतांनी. निर्गुण परब्रह्मावर सगुणपणाचा आळ आला होता. निर्गुण परब्रह्मावर सगुणपणाचा आळ आला होता. मग आळ आला होता तो जाणार ना, आज नाही उद्या का राहतो, गेला. समजा राजावर एखाद्या चोरीचा आळ आला समजा, बघा बरं, आणि तो आळ निघून गेला, मग शेवटी आता तो काय राजाच आहे ना. बरं, पूर्वी राजा होता आणि आता आळ आला होता तरी तो राजा, आणि आळ निघून गेला तरी तो राजा. पूर्वी आपण आत्मत, आणि आता हे दृश्य जगामध्ये आलो तरी आत्मत. आता समजा आपण इथून हे दृश्य जग संपलं तरी पण आपण आत्मत. तो नाहीसा करून त्याचे मूळ निर्गुण परब्रह्मावर सगुणपणाचा आळ आला होता. तो नाहीसा करून त्याचे मूळ निर्गुणपण प्रस्थापित केले. मानव जन्माच्या सार्थकामध्ये परमोच्च सार्थक साधले, आणि फार फार दिवसांनी स्वतःची गाठ पडली. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोन सवेद्या. बघा इथे स्वतःची गाठ पडली. ओम नमो ज्ञानेश्वर काय? ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोन सवेद्या. स्वतःला जाणणाऱ्या, इथं पण सांगितलं स्वतःची गाठ पडली, म्हणजे स्वतःला जाणणाऱ्या. वेगळी कुणाची गाठ पडलेली नाही, वेगळ्या देवाची गाठ पडलेली नाही. फक्त तो विसरला होता, त्याची फक्त आठवण करून दिली की तेच तू आहेस. द्वैताचा पडदा आल्याने अद्वैत दृष्टिआड झाले होते. तो पडदा फाडून अद्वैत प्रगट केले. अभेदाच्या अनुभवाने भेदाचा मागूस नाहीसा केला. पंचभूतांच्या बनलेल्या दृश्य विश्वाला मिथ्यापणाने पाहून प्रपंचाचा भ्रम नाहीसा केला. जन्मभर केलेल्या साधनाचे फळ पदरात पडले, कारण स्वस्वरूपाचे साक्षात दर्शन झाले. निश्चळ ब्रह्मवस्तूवर साचलेला चंचल मायाचा कचरा बाजूस सारून मूळचा निश्चळपणा उघड केला. निर्मळ आत्मस्वरूपावर आलेला अविद्यारूपी मळ आत्मा अनात्म विवेकाने झाडून टाकला. मायाचा काय आला होता? कचरा आला तर कचरा. वळखारी वस्तू, सांडारी कल्पना, कचरा, वळखा. तुम्ही एकदा ओळखला ना, हे कल्पना, हा कचरा काय होईल? निघून जाईल. वळखारे वस्तू, सांडारे कल्पना, नका आडरा ना जाऊ झाली. निश्चळ निर्मळ आत्मस्वरूप आलेला अविद्यारूपी मळ आत्मा अनात्म झाडून टाकला. स्वस्वरूप निधाने जवळच होते, पण भ्रमामुळे ते सापडत नव्हते. भ्रम निराश होऊन ते ज्याचे त्यास प्राप्त झाले, आणि अशा रीतीने स्वस्वरूपाचे दर्शन झाल्यामुळे जिवंतपणे आपल्या देखत जन्म मरणाचे दुःख नाहीसे झाले. जिवंत असतानाच, आपण असतानाच काय झालं? दुःख नाही पाहिजे, मेल्यावर दुःख नाहीसे होईल ही कल्पना आहे. एका ब्राह्मणास स्वप्न पडले, आपण हीन जातीचे आहोत. आता ते सांगतात की तुम्हाला आतापर्यंत मी देव जे म्हणत होतात ते आता तुम्ही कशावर आलेले आहात? आता मी आत्मा आहे. त्याच्यासाठी दृष्टांत सांगतात. एका ब्राह्मणास स्वप्न पडले, आपण हीन जातीचे आहोत असे त्याने त्यात पाहिले. तो फार घाबरला, पण जागा होताच आपण ब्राह्मण आहोत हे ध्यानात आले. तसं आतापर्यंत आपण मी जे आहे हे स्वप्नामध्ये होतो, आणि ज्या टायमाला जागा झालं तेवढं स्वप्न बाद झालं, मी संपलं, हे स्वप्न गेलं, आणि मी ब्रह्मच आहे त्याच्यावरती तो आला. जसा ब्राह्मण आपल्या ब्राह्मण स्वरूपावरती आला, तसा आपण आपल्या स्वरूपावरती परत आलो. त्याचप्रमाणे विधी आहे, याप्रमाणे जीव उगाच दुःख भोगत होता. बघा, विधी आहे, उगाच दुःख भोगत होता, नाही का? आता स्वप्नामध्ये मला स्वप्न खरं आहे का? जागा झाल्यावरती स्वप्नामध्ये आता जे दुःख भोगत होते आहे का? तसं हे स्वप्न आहे. हे जे संसार प्रपंच तुम्ही जेवण काय आहे, हे स्वप्न आहे. आणि एकदा जागा झाला, तुम्ही म्हणाला की आता आत्मस्वरूप आहे. राजा रात्री झोपला आणि राजा भीक मागतोय, हे त्याला काय होतं? स्वप्न पडलं. आता जागा झाल्यावर भीक मागेल का? तो राजा आहे ना. तसं आपण काय केलं? झोपल्यावरती आपण भीक मागतो. अशी भिकारी आहे, कारण ते स्वप्नातच आहेत ना अजून, म्हणून भीक मागतात.
मी आत्माच आहे असे ज्ञान ज्या पुरुषास होते त्याचे लक्षण पुढील समासामध्ये सांगितले. काय सांगितले? मी आत्माच आहे, चकारात्मक, मी आत्माच आहे, आत्म्याशिवाय काही नाही, असे ज्ञान ज्या पुरुषास होते त्याचे लक्षण पुढील समासामध्ये सांगितलेले. ज्याला मी आत्माच आहे असं ज्याला ज्ञान झाले त्याची लक्षणं आता पुढील समाजामध्ये सांगणार. त्याला सिद्ध लक्षण म्हणतात, सिद्ध पुरुष म्हणतात. सिद्ध पुरुषाची लक्षणं आता सांगणार. त्यामध्ये कोण कोण बोलतो आपण त्यात आपण उद्या पाहू. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सच्चिदानंद भगवान की, सच्चिदानंद रामदास ब्रह्ममूर्ती पोपट बाबा महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की, बोलो संकी आता सर्व केले येणे वागणे प्रशावे कोसोने म्हणजे पसायाने